मित्रांनो नमस्कार. मी उमेश सदाशिवराव कांगोकर, अंधेरी पश्चिमवरून. कालपासून मी सांगत होतो की एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो होता माझा अयोध्येच्या राम मंदिरवर. पण काल परवाच्या दिवशी जे रेल्वेमध्ये घडलं त्याबद्दल मी आता माझा विषय थोडा बाजूला घेतलेला आहे. तरी पण मी अयोध्येबद्दल थोडं सांगतो आहे. बोरिवली दरम्यान एका 30 वर्षीय मुलाने रागाच्या भरात एका 22 वर्षीय मुलाच्या पोटात चाकू खुपसून त्याचा चालत्या गाडीत खून केला. आज मी या विषयावर बोलणार आहे. तरी अयोध्या येथे भाजपा RSS यांनी राम मंदिर बांधले आणि दान देणारे जास्त करून हे भाजपाचेच आहेत असं लोकांना म्हणजे जिथे तिथे तेच समजतं आहे. पण ज्या लोकांनी दक्षिणा किंवा दान केले मी त्यांची नावं घेतो आहे. सर्वात अगोदर शिवसेनेने, उद्धव ठाकरे शिवसेनेने 1 करोड रुपये कॅश आणि 4 किलो चांदीच्या विटा दिल्या. बरं, आता महंत नृत्य गोपालदास ट्रस्ट यांच्यातर्फे 40 किलो चांदीची वीट देण्यात आली. दिलीप कुमार लखिया यांच्यातर्फे 101 किलो सोनं देण्यात आलं, ज्याची किंमत त्यावेळी 68 करोड होती, आता डबल झाली असेल. मुकेश अंबानी रिलायन्स परिवारातर्फे 2.51 2.5 करोड रुपये देण्यात आले. गोविंदभाई ढोलकिया प्रसिद्ध हिरा व्यापारी यांच्याकडून 11 करोड रुपये दान आले. मुकेश पटेल हिरे जडित, त्यांचा हिरेचा व्यापार आहे, त्यांच्याकडून 11 करोड दान आले. लवजी बादशाह म्हणून आहे, त्यांच्याकडून 1 करोड रुपये आले. कल्याण तेलुगू अभिनेता आणि राजनेता पवन यांच्याकडून 30 लाख रुपये आले आणि त्यांच्या स्टाफने पण प्रत्येकी 11,000 रुपये दिले. अक्षय कुमार बॉलिवूड, त्याच्याकडून 3 करोड रुपये आले. अनुपम खेर, हेमा मालिनी, गुरमीत चौधरी यांनी आपलं दान, गुप्त दान दिलं, त्याच्यात माहीत नाही किती दिले. पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 5 लाख रुपये दिले. मोरारी बापूने 18.6 करोड रुपये दिले. विश्व सिंधी सेवा समिती, ज्याच्यामध्ये राजीव मनवानी अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वात 200 किलो चांदी देण्यात आली आहे. आणि यावर जास्त करून बोंब चाललेली आहे की ही 200 किलो चांदी कुठे गेली. याच्याशिवाय लहान सहान लोकांनी पण आपलं योगदान दिलेलं आहे आणि साध्या आपल्यासारख्या लोकांनी पण कोणी 500-1000 रुपये याप्रमाणे दिलेले आहे. आणि कोणी अगरबत्ती अशी 108 फूट लांब 2100 किलोग्रॅमची अगरबत्ती दिली आहे. आणि नेपाल जनकपूर सीताजी ज्यांचं तिथे जन्मस्थान झालं, तिथले 3000 पेक्षा जास्त उपहार आले चांदीचे. काही चपला आल्या, बूट आले, आभूषण आणि वस्त्र आले. आता हे झालं. आता मी माझ्या मूळ विषयावर येतो. माझा सगळ्यात अगोदरचा प्रश्न किंवा विनंती महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना आहे की त्यांनी जसे हिंदी सिनेमा आणि मराठी सिनेमा ज्यावेळी त्या सेन्सर बोर्डमधून पास होऊन थिएटरमध्ये लागतात, त्याप्रमाणे त्यांनी नेटफ्लिक्स जी OTT प्लॅटफॉर्म आहेत, जसे इलो TV आहे, फ्री ड्रामा आहे, फ्री रील्स आहे, जिओ हॉटस्टार आहे, कुकू TV आहे, मोज TV आहे, रिजी TV आहे, स्टेज आहे, स्टोरी मॅक्स आहे, स्टोरी TV आहे, वर्टिकल TV आहे, जिओ TV आहे, जिओ सिनेमा आहे, झी5 आहे, मॅक्स प्लेअर आहे, टाटा प्ले बिंगो आहे, एअरटेल आहे. आता हे सगळे जे आहेत यांना सेन्सॉर लागत नाही. हे सगळे अधिकृत सेंटर बोर्डवर CBFC ह्या अस्तित्वात नाही आहे. म्हणजे या सगळ्या सिरियल येतात, त्याला काटछाट काही होत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही काही देखील कितीही सेक्सपणा दाखवा, कितीही चोरी दाखवा, कितीही मर्डर दाखवा, त्याला सेन्सॉर लागत नाही. आणि हा परिणाम 15 वर्षाच्या जी मुलं
याप्रमाणे आपल्या मोबाईलवर सतत बघत असतात आणि त्याचाच परिणाम हा रेल्वेमध्ये त्या दोघांमध्ये झालेला आहे. त्या मुलाने फक्त त्याला सांगितलं होतं की पाऊस पडतो, मी दरवाजा बंद करतो, आणि त्याच्यामध्ये त्यांची बाचाबाची झाली आणि गोरेगाव ते बोरिवलीच्या दरम्यान त्याने त्या बॅगेमध्ये कशाला सुरा ठेवला होता माहीत नाही, का कंटिन्यू सुरा ठेवत असेल या सिरियल बघून, त्याप्रमाणे त्याने तो सुरा काढला आणि त्याला घपाघप सपासप वार करून त्याला तिथे आडवा पाडला. बाकी लोकं पण होती गाडीमध्ये, पण कसं आहे, बाकी लोकांना पण आपला जीव प्यारा असतो, पण अशा वेळी जर एक दोघांनी पण उडी मारून त्याला पकडून घेतलं असतं आणि नंतर जे काय झालं असतं, पण तशी हिंमत पण आपल्या लोकांनी केली नाही. आता काय झालं आहे, प्रत्येकाचे आईवडील आपल्या मुलाला आपल्या मुलीला सांगतात की बाबा रे, बसमध्ये जाशील, ट्रेनमध्ये जाशील, मेट्रोमध्ये जाशील, जर तिथे काही तुला वाईट घडत असेल ते दिसलं ना, किंवा तुझ्याबरोबर काही धक्कामुक्की झाली, तरी तू सॉरी बोलायचं आणि गप्प राहायचं. ह्याच्यामध्ये आपली हुशारी मारायची नाही. ही परिस्थिती आज मुंबईमध्ये आली आहे. मुंबईमध्ये आम्ही फक्त बिहारबद्दल ऐकत होतो, पटना इकडे तिकडे खूपशा चोऱ्या मारा होतात, मर्डर होतात, आणि ही आज परिस्थिती माझ्या महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये आली आहे. आणि एवढ्या वर्षापासून भाजपा, त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर अजित पवार शिंदे हे एवढे एकत्र असल्यानंतर देखील ही परिस्थिती होते. या पार्ट्या लोकांना फक्त जिंकायचं जिंकायचं जिंकायचं, फक्त निवडणुका 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 पाहिजेत, पण लोकांबद्दल यांचा काही विचार नाही. आता बघा, महाराष्ट्रामध्ये दिल्ली सरकार, दिल्लीमध्ये भाजपा, महाराष्ट्रामध्ये भाजपा, आणि शेवटी BMCमध्ये पण भाजपा. आता या तिन्ही ठिकाणी असताना यांना असा का कुठला कायदा मजबूत करता येत नाही? धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरी पश्चिम मुंबईवरून. आणि मी अशा काही लोकांना सांगू इच्छितो जे मला सारखे ट्रोल करतात. मी त्यांना हे सांगतो, मी कोणाच्या विरुद्ध बोलत नाही. मला लोकांबद्दल काही वाटतं त्यासाठी मी बोलतो. असं जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर तुम्ही मला प्रश्न करा, पण असं काही पण घाणेरडं वगैरे लिहू नका. धन्यवाद.